हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रावर आधारित 200 पेक्षा अधिक महत्त्वपूर्ण प्रश्न अभ्यास करणार आहोत. या प्रश्नांच्या माध्यमातून आपलं संपूर्ण CDP कंप्लीट सिलेबस रिव्हिजन होणार आहे. हे प्रश्न एक्झामिनेशन आपल्याला टार्गेट करण्यासाठी 100% हेल्पफुल ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. महा-टी-ई-टी एक्झामिनेशन टार्गेट करीत आहात तर आपल्याकडे कोर्स अवेलेबल आहे, ज्यामध्ये डेली क्लासेस, नोट्स, MCQs अवेलेबल आहे. या कोर्सला जॉइन करण्याची फीस 3000 रुपये आहे. पर पेपर म्हणजे एकच पेपर जर टार्गेट करीत आहात तर त्याची फीस 2000 रुपये आहे. ऑफिशियल नंबर्स आहे, यांवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि कोर्सला जॉइन करू शकता. सुरू करूया आपण सेशनला. प्रश्न आहे, हार्वर्ड गार्डनरच्या बुद्धिमत्तेचा सिद्धांत कशावर भर देतो? आता बघा, इंटेलिजन्स संबंधित आपण बघितलेला आहे आणि हार्वर्ड गार्डनर यांनी इंटेलिजन्सचा सिद्धांत दिला. त्याचं मेन आपल्याला फोकस कशावर दिसून येतं? ऑप्शन ए आहे शिकणाऱ्यांमध्ये करार कौशल्य, बी आहे सामान्य बुद्धिमत्ता, सी शाळेत आवश्यक उपकरणे आणि पात्रता, आणि डी आहे प्रत्येक व्यक्तीची अद्वितीय क्षमता. सो गार्डनर यांचं सिद्धांत जे बुद्धिमत्तेचं त्यांनी सांगितलेलं आहे, यामध्ये म्हटलेलं आहे की प्रत्येक व्यक्ती अद्वितीय क्षमता असते, म्हणजे ॲबिलिटी असते, आणि प्रत्येक व्यक्तीची क्षमता ही दुसऱ्यांपासून आपल्याला भिन्न दिसून येतं. हीच गोष्ट आपल्याला हार्वर्ड गार्डनर यांनी आपल्या जी पर्टिक्युलर थिअरी आहे त्या माध्यमातून स्पष्ट केलेली आहे. समोरचा प्रश्न आहे, सर्वात तीव्र आणि जटिल सामाजिकरण ज्ञात होतं, म्हणजे अशी कोणता आपलं स्टेज आहे ज्या अंतर्गत सगळ्यात आपल्याला इंटेन्स आपलं जे सामाजिकरणाची प्रक्रिया आहे घडून येतं? ऑप्शन ए पोगांडा अवस्थेमध्ये, बी बालपणामध्ये, सी प्रौढा अवस्थेत, की डी व्यक्तींच्या संपूर्ण आयुष्यात. सो सामाजिकरण आपण यापूर्वी सुद्धा बघितलेलं आहे की सामाजिकरण हे समाजातून घडत असते. सोबतच आपले पर्टिक्युलर फॅमिली, स्कूल ह्या सगळ्या सामाजिक करण्याचे आपले घटक आहे, आणि हे सामाजिकरण सगळ्यात तीव्र होत असतं पोगांडा अवस्थेमध्ये. अडल्टसनमध्ये आपण बघतो की सामाजिकरणाची जी प्रक्रिया आहे ती तीव्रतेने होताना दिसून येते. समोरचा प्रश्न आहे, स्त्रियांपेक्षा पुरुष जास्त हुशार असतात हे विधान काय आपल्याला सांगत आहे? ओके, ए अशा प्रकारचं स्टेटमेंट सुद्धा आपल्याला CDP मध्ये विचारले जाणार. त्यामुळे हे प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे, तर एक कन्सेप्ट जे आहे प्रश्नांना धरून आपली असायला हवी. यासाठी 4 ऑप्शन आहे. हा जो स्टेटमेंट आहे की स्त्रियांपेक्षा पुरुष हुशार आहे, हा बरोबर आहे ऑप्शन ए. हे आपल्याला लिंग पूर्वाग्रह दाखवित आहे, की ऑप्शन सी बुद्धिमत्तेच्या विविध पैलूंसाठी हे सत्य म्हटलेलं आहे हा स्टेटमेंट, की डी स्त्रियांपेक्षा पुरुष हुशार असते हा स्टेटमेंट बरोबर आहे. आता स्त्रियांपेक्षा पुरुष हुशार आहे इथे कुठे ना कुठे आपल्याला जेंडर सांगितलेलं आहे, हो की नाही? आणि हा जेंडर बायसनेसचं आपल्याला उदाहरण दिसून येतं. का बरं? कारण स्त्रिया म्हणजे पुरुष हुशार आहे तर स्त्री असू शकत नाही का? अशा प्रकारचं एक जे जेंडर पूर्वाग्रह आपल्या मनामध्ये आपल्याला दिसून येतं, ते अभिप्रेरित या प्रश्नामध्ये झालेलं आहे. नंतरचा प्रश्न आहे, पियाजेंच्या मते मुलांच्या संज्ञानात्मक विकासाचे किती टप्पे आहे? आपण बघतो की कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटचं थेरी जिन पियाजे यांनी दिलेलं आहे, आणि त्यामध्ये त्यांनी स्टेजेस मेन्शन केलेले आहे. यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिसून येतात. ऑप्शन ए 3 टप्पे, ऑप्शन बी 4 टप्पे, ऑप्शन सी 5 टप्पे, की ऑप्शन डी 6 टप्पे. सो कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट थेअरीचे टोटल आपल्याला 4 स्टेजेस जिन पियाजे यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी. समोरचा आपला प्रश्न आहे, शिक्षणामुळे माणसातील अंतर्भूत क्षमता पूर्णतः विकसित होते. हे विधान आहे, पर्टिक्युलर डेफिनेशन आपण बघतो स्टेटमेंट स्वरूपामध्ये आपल्याला प्रश्न एक्झामिनेशन मध्ये दिसून येणार आहे. हा स्टेटमेंट काय म्हणतं की शिक्षणामुळे माणसातील अंतर्गत जे क्षमता आहे त्यांचं डेव्हलपमेंट होतं. कोणी म्हटलेलं आहे असं? ए स्वामी विवेकानंद, बी स्किनर, सी कीटकशास्त्र, आणि डी आहे रवींद्रनाथ टागोर.
सो लक्षात घ्या, शिक्षणामुळे माणसांचं अंतर्गत क्षमता जी आहे ती डेव्हलप होत असतात. अशा प्रकारचं डेफिनेशन स्टेटमेंट स्वामी विवेकानंद यांनी केलेलं आहे आणि अशा प्रश्नांना आपल्याला डायरेक्टली हे माहीत असायला हवं. समोरचा प्रश्न आहे, मूल्यमापनाचा उद्देश आहे ऑप्शन ए मुले उत्तीर्ण नापास झाल्याचे घोषित करणे. आता मुलं पास आहे की फेल आहे हे जाणून घेण्यासाठी आपण इव्हॅल्युएशन करतो का? ऑप्शन ए. बी मुलं काय शिकले हे जाणून घेणे, म्हणजे त्यांचं काय काय त्यांनी आपल्या एक टीचिंग प्रोसेसमध्ये पाहिलेलं आहे किंवा शिकलेले आहे हे जाणून घेण्यासाठी आपण मूल्यमापन करतो. की डी मुलांच्या शिकण्याच्या अडचणी जाणून घेणे, म्हणजे बालक जो आहे त्याला लर्निंगमध्ये जे डिफिकल्टीज येत आहे ते जाणून घेण्यासाठी आपण करीत असतो. की डी वरीलपैकी सर्व. सो एव्हॅल्युएशन आपण बघतो की ऑल ऑफ अबोव. पर्टिक्युलर एव्हॅल्युएशनच्या माध्यमातून जाणून घेतले जाते की किती विद्यार्थी पास आहे, किती फेल आहे. या माध्यमातून हेही कळतं की विद्यार्थ्यांना काय नॉलेज या प्रोसेसच्या माध्यमातून मिळालेलं आहे आणि सोबतच जर एखादी विद्यार्थी नापास झालेला आहे तर तो का बरं नापास झालेला आहे, त्याचं काय वीक पॉईंट काय आहे, स्ट्रॉंग पॉईंट काय आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण बघतो की शैक्षणिक प्रक्रिया जो असते किंवा शैक्षणिक वर्ष जे असते त्यामध्ये इव्हॅल्युएशन होत असतं. त्यामुळे मूल्यमापन प्रक्रिया जी आहे त्याचं उद्देश आपल्याला दिसून येतं की मुलांचं जे प्रोग्रेस आहे ते जाणून घेणं, त्यामध्ये बदल झालेला आहे का की नाही, हे सगळं जाणून घेण्यासाठी इव्हॅल्युएशन होत असतं. समोरचा प्रश्न आहे, वर्गातील वैयक्तिक फरकांची क्षेत्रे असू शकतात. ठीक आहे, इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस आपण बघतो की प्रत्येक विद्यार्थी, म्हणजे क्लासमध्ये जर 60 विद्यार्थी आहे तर 60ही विद्यार्थी हे एकमेकांपासून भिन्न आहे. त्यांची आवडी निवडी सवय ह्या दुसऱ्यांपेक्षा नक्कीच वेगळ्या आपल्याला दिसून येतं. सो त्या संबंधित हे प्रश्न आहे. ए स्वारस्य म्हणजे इंटरेस्ट, बी आहे शिकणे लर्निंग, सी आहे वर्णाचं आणि डी आहे ऑल ऑफ अबव. सो त्यांचे मधील तुम्ही कसं वैयक्तिक फरक कसं जाणून घेऊ शकता? तर त्यांचं इंटरेस्ट काय आहे, ते शिकण्यात किती किती ॲक्टिव्ह आहे, त्यांचं वैशिष्ट्य काय आहे, हे जाणून घेऊनच आपण वैयक्तिक फरक घेऊ शकतो. म्हणजे समजा एखाद्याला मॅथ आवडतं, ठीक आहे, पण दुसऱ्याला आवडणार नाही. ठीक आहे. सो एखाद्याला शिकणे आवडतं तर कोणाला स्पोर्ट आवडतं आहे ना, म्हणजे त्यांच्यातील वैशिष्ट्य जाणून घेणे, यातूनच आपण वैयक्तिक फरक जे आहे ते करू शकतो. समोरचा प्रश्न आपल्याला दिसून येतं, लॉरेन्स कोलनबर्ग हे त्यांच्या विकासाच्या क्षेत्रातील संशोधनासाठी ओळखलं जातं. डायरेक्ट आहे, कोलबर्ग यांनी कोणत्या संबंधित आपली थेअरी दिलेली आहे. कॉग्नेटिव्ह साईड त्यांनी सांगितलेलं आहे. ऑप्शन ए संज्ञानात्मक, बी शारीरिक, सी आहे प्रतिकार, की डी अनुकूलन. लॉरेन्स कोलनबर्ग यांचं प्रतिकार यांच्या संबंधित म्हणजे विकासासाठी प्रतिकार क्षेत्रातील संशोधन हे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांनी प्रतिकार संबंधित घटक आपल्या थेअरीमध्ये सांगितलेला आहे. नेक्स्ट आहे, शालेय क्षेत्रातील सर्जनशील निर्धारक जाणून घेण्यासाठी खालीलपैकी कोणता दृष्टिकोन नाही? ए संभाषण कौशल्य असणे, बी बहुपर्यायी प्रश्न सोडवणे, सी प्रकल्पांचं काम करणे की तोंडी परीक्षा. आता इथे काय आहे, क्रिएटिव्हिटी जर विद्यार्थ्यांची जाणून घ्यायची आहे तर बहुपर्यायी प्रश्न हे आवश्यक नाही. बाकी सगळं जसं क्रिएटिव्हिटी म्हणजे मुलांमध्ये नाविन्यपूर्ण काय आहे, सर्जनात्मक क्षमता जर जाणून घ्यायचं आहे तर त्यांना ओरली प्रोजेक्ट किंवा संभाषणाच्या माध्यमातून त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या स्किल आपण जाणून घेऊ शकतो. त्यामुळे बी इथे योग्य उत्तर आहे. समोरचा प्रश्न आहे, क्लिनिकल तपासणीचा मुख्य उद्देश आहे. ए वर्ग प्रात्यक्षिक दरम्यान सामान्यतः कमकुवत क्षेत्र ओळखणे, म्हणजे जेव्हा आपण जनरली क्लास होत असते त्यामध्ये डेमॉन्स्ट्रेशनच्या माध्यमातून काय वीक पॉइंट आहे ते जाणून घेणे. बी उपचारात्मक कार्यक्रमाचे विशेष स्वरूप आवश्यक आहे. सी आहे उपचारात्मक म्हणजे काय, एखादी कारण आपण जाणून घेतलेला आहे, विद्यार्थी नापास झालेला तर तो त्याला बेसच नाही माहीत आणि म्हणून तो फेल झाला, हे आपण जाणून घेतलं आणि त्याचं बेस क्लिअर केलं म्हणजे उपचार केलं. सी शैक्षणिक घटकांची कारणे शोधणे म्हणजे डायग्नोस्टिक करणं, की डी विद्यार्थ्यांच्या अडचणीचं विशिष्ट स्वरूप जाणून घेणे. सो बघा इथे काय म्हटलं आहे, क्लिनिकल टेस्ट. ठीक आहे, सो क्लिनिकल टेस्ट का बरं होत असतं, तर एखादी विद्यार्थी एखाद्या विषयात नापास होत आहे,
त्याला मॅथ खूप व्यवस्थित येतं, पण सायन्समध्ये तो विद्यार्थी फेल होत आहे. तर तो फेल का बरं झालं? ते जाणून घेण्यासाठी आपण क्लिनिकल टेस्ट करीत असतो. शैक्षणिक घटकांची कारणे, रिझन जाणून घेण्यासाठी होत असतं. नेक्स्ट आहे, हे एक स्टेटमेंट स्वरूपाचं विचारलेलं आहे, की समस्येचा अर्थ समजून घेण्याची क्षमता आणि वातावरणातील दोष, उणिवा आणि तफावत यांच्याकडे दक्ष राहणे हे कशाचे वैशिष्ट्य आहे? आपण मुलांचे प्रकार, चिल्ड्रन्सचे टाइप्स बघतो. जसं ऑप्शन ए हुशार मुले, बी सामान्य मुले, सी आहे सर्जनशील मुले आणि डी आहे वरीलपैकी काहीही नाही. सो समस्या जाणून घेतलेली आहे आणि त्यामध्ये काय समस्या आहे, ठीक आहे, यातून काय प्रॉब्लेम आपण किंवा सोल्युशन आपण काय बघू शकतो, हे जर विद्यार्थी जाणून घेत असेल, तर त्यामध्ये क्रिएटिव्हिटी आहे, सर्जनशीलता आहे, असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट प्रश्न आहे, शिक्षकासाठी मानसशास्त्रांचा शैक्षणिक प्रभाव काय आहे? म्हणजे सायकोलॉजीचं जर शिक्षक अभ्यास करीत आहे, तर का बरं? ए, मुलांना किंवा विद्यार्थ्यांना समजून घेण्यासाठी तो सायकोलॉजी अभ्यासणार. बी, वर्गात विज्ञानाचे नियम लागू करण्यासाठी सायकोलॉजीचा अभ्यास होणार. की सी, शाळेतील समस्या प्रभावीपणे सोडवण्यासाठी सायकोलॉजीचा अभ्यास करणार. की डी, विश्वाबद्दल विद्यार्थ्यांचा गैरसमज दूर करणे. सो जेव्हा आपण सायकोलॉजीचा ॲज अ शिक्षक म्हणून जर अभ्यास करीत आहोत, तर याचा एकमेव उद्देश आहे की विद्यार्थ्यांचं जे अंडरस्टँडिंग आहे ते जाणून घेणं. ठीक आहे, यासाठी आपण काय करीत असतो, सायकोलॉजीचा आपण अभ्यास करीत असतो. तर आपलं समोरचा प्रश्न आहे, आपला समोरचा प्रश्न आपल्याला दिसून येतं.